नमस्कार, तृप्तीज फूड अँड क्रिएटिव्हिटीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मोत्याची सुंदर अशी फुलं कशी करायची ते बघणार आहोत. ही फुलं आपण ताटाभोवती किंवा गणपतीभोवती देखील ठेवू शकतो किंवा लग्नात देखील रुखवतामध्ये ठेवू शकतो. चला तर मग ही फुलं बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते बघूया. पण ते बघण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ही फुलं बनवण्यासाठी इथे मी 4 नंबरचे आकाशी आणि पांढऱ्या रंगाचे मोती घेतले आहेत. त्यानंतर इथे मी नायलॉनचा दोरा घेतला आहे. त्यानंतर सुई घेतलेली आहे आणि सगळ्यात शेवटी कात्री दोरा कट करण्यासाठी. चला तर मग सर्वात प्रथम आपण सुईमध्ये दोरा ओवून त्याच्या शेवटच्या टोकाला गाठ मारणार आहोत. त्यानंतर सुईमध्ये आपल्याला 6 पांढऱ्या रंगाचे मोती घालून घ्यायचे आहे. तर इथे 3 मोती घातले, चौथा, त्यानंतर हा 5वा आणि त्यानंतर हा पुढचा 6वा, असे आपल्याला एकूण 6 पांढऱ्या रंगाचे मोती घालायचे आहे. त्यानंतर जो सगळ्यात शेवटचा मोती आहे त्या एका मोत्यातनं आपला दोरा वरच्या दिशेने काढून घ्यायचा आहे. त्यानंतर दोरा आपला पक्का होण्यासाठी आपण पुढच्या एका मोत्यातनं दोरा काढून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपला 6चा राऊंड मिळाला. आता इथे आपण सुईमध्ये 5 आकाशी रंगाचे मोती घालून घेणार आहोत. तर इथे पण आपल्याला 6चा राऊंड करायचा आहे. तर आपल्याकडे 1 मोती आहे आणि आपल्याला उरलेले 5 मोती सुईमध्ये घालून घ्यायचे आहेत. तर इथे आपण आकाशी रंगाचे 5 मोती सुईमध्ये घातले आहे. त्याच्यानंतर ज्या मोत्यामध्ये दोरा आहे त्याच मोत्यातनं पण विरुद्ध बाजूने आपल्याला सुई घालून घ्यायची आहे. त्यानंतर सुई आपण पुढच्या एका पांढऱ्या रंगाच्या मोत्यातनं घालून घेणार आहोत. आता परत सुईमध्ये आपल्याला 4 आकाशी रंगाचे मोती घ्यायचे आहे. तर इथे परत आपण 6चा राऊंड करणार आहोत. तर इथे आपल्याकडे 2 मोती आहे, एक साईडचा मोती आणि एक खालचा मोती, म्हणून आपल्याला 4च मोत्यांची गरज आहे. आता आपण सुई जो शेजारचा आकाशी रंगाचा मोती आहे तो आणि खालचा एक पांढऱ्या रंगाचा मोती अशा 2 मोत्यांना घालणार आहोत. परत सुई आपण पुढच्या एका पांढऱ्या रंगाच्या मोत्यातनं घालणार आहोत. परत सुईमध्ये आपल्याला 4 आकाशी रंगाचे मोती घ्यायचे आहे. तर इथे मी 2-3 मोती घातले आहे. त्यानंतर हा चौथा आणि सुई आपल्याला जो साईडचा एक मोती दिसतो तो आणि खालचा पांढऱ्या रंगाचा एक मोती अशा 2 मोत्यांमधनं घालायची आहे. त्यानंतर सुई आपण पुढच्या एका पांढऱ्या रंगाच्या मोत्यातनं घालणार आहोत. पुन्हा एकदा आपण सुईमध्ये 4 आकाशी रंगाचे मोती घालणार आहोत. 1, त्यानंतर हा दुसरा, त्यानंतर 3 आणि हा चौथा आणि सुई आपल्याला जो शेजारचा आकाशी रंगाचा मोती आहे तो आणि खालचा एक पांढरा मोती अशा 2 मोत्यातनं घालायची आहे. त्यानंतर सुई आपण पुढच्या एका पांढऱ्या रंगाच्या मोत्यातनं घालणार आहोत. परत सुईमध्ये आपल्याला 4 आकाशी रंगाचे मोती घालायचे आहे. 1, 2, त्यानंतर 3 आणि हा चौथा आणि सुई आपल्याला साईडचा जो एक मोती आहे तो आणि खालचा एक मोती अशा 2 मोत्यातनं घालायची आहे. आता सुई आपण जो खालचा पांढऱ्या रंगाचा मोती आहे त्यामधनं काढणार आहोत. आता हा शेवटचा मोती असल्याने साईडचा जो आकाशी रंगाचा मोती आहे त्यामधनं सुई वरच्या दिशेने काढायची आहे. आता इथे आपल्याकडे 3 मोती आहेत. तर 6च्या राऊंडसाठी आपल्याला 3च मोत्यांची गरज आहे, म्हणून मी सुईमध्ये 3 आकाशी रंगाचे मोती घेतले आहे आणि सुई आपल्याला साईडचा जो आकाशी रंगाचा मोती आहे तो, खालचा पांढरा मोती आणि परत साईडचा आकाशी रंगाचा मोती अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. अशा पद्धतीने आपला दुसरा राऊंड देखील पूर्ण झाला. आता सुई आपल्याला पुढच्या 2 मोत्यामधनं काढून घ्यायची आहे. आता हा षटकोन आहे, पुढे पण आपल्याला षटकोन करायचा आहे. तर कॉर्नरचा मोती असल्याने सगळ्यात आपण आधी 2 पांढऱ्या रंगाचे मोती घालणार आहोत, एक आकाशी रंगाचा मोती आणि परत 2 पांढऱ्या रंगाचे मोती, असे एकूण 5 मोती घालणार आहोत. आणि सुई आपल्याला ज्या मोत्यामध्ये दोरा आहे त्याच मोत्यातनं पण उलट दिशेने काढून घ्यायची आहे. आता हे षटकोनाच्या बाजू आहे. षटकोनाच्या बाजू असल्यावर आपण 2 मोत्यातनं सुई काढतो. तर इथे मी 2 मोत्यातनं सुई काढली आहे. आता सुईमध्ये आपण 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालणार आहोत, कारण की 3 मोती आपल्याकडे ऑलरेडी आहेत. आता सुई आपल्याला साईडचा जो पांढरा मोती आहे तो आणि खालचे 2 आकाशी रंगाचे मोती अशा 3 मोत्यातनं घालायचे आहे.
आता परत आपण कॉर्नरचा एक मोती आहे आकाशी रंगाचा, त्यामधनं सुई घालून घेणार आहोत. आता इथे परत आपल्याकडे 2 मोती आहेत, तर इथे आपण 4 मोती घालणार आहोत. आता इथे आपल्याला सेंटरला आकाशी रंगाचा मोती घालायचा आहे, म्हणून आपण पहिल्यांदा 2 पांढरे, त्यानंतर 1 आकाशी रंगाचा आणि त्यानंतर 1 पांढरा असे 4 मोती घालून घेणार आहोत. त्यानंतर सुई आपल्याला जो शेजारचा एक मोती दिसतो पांढरा तो आणि खालचा एक मोती अशा 2 मोत्यातनं घालायचे आहे. परत सुई आपण पुढचे जे 2 मोती आहेत त्या 2 मोत्यांमधनं घालणार आहोत आकाशी रंगाच्या. परत सुईमध्ये आता आपण 3 पांढऱ्या रंगाचे मोती घेणार आहोत. 1, त्यानंतर हा दुसरा, त्यानंतर हा तिसरा आणि सुई आपल्याला शेजारचा जो एक मोती आहे तो आणि खालचे 2 अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढचा एक जो आकाशी रंगाचा मोती दिसतो त्यामधनं घालणार आहोत. आता इथे पण आपल्याला सेंटरला आकाशी रंगाचा मोती घालायचा आहे, म्हणून मी इथे 2 पांढरे, त्यानंतर 1 आकाशी आणि परत 1 पांढरा असे 3 मोती घालून घेणार आहे. असे 4 मोती घालायचे आहेत आपल्याला. 2 पांढरे, 1 आकाशी आणि परत 1 पांढरा. परत सुई आपण साईडचा जो एक मोती दिसतो तो आणि खालचा एक मोती अशा 2 मोत्यातनं घालून घेणार आहोत. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यांमधनं घालणार आहोत आणि याच पद्धतीने आपल्याला हा पूर्ण राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकतात की राऊंड आपला कंप्लीट झाला आहे, पण हे शेवटचे 2 मोती आहे त्या 2 मोत्यातनं मी सुई बाहेर काढली आहे. शेवटचे मोती असल्यामुळे आपल्याला जो साईडचा एक मोती दिसतो पांढऱ्या रंगाचा त्यामधनं सुई आपण वरच्या दिशेने काढली आहे. आता सुईमध्ये आपल्याला 2च मोत्यांची गरज आहे, म्हणून मी 2 पांढऱ्या रंगाचे मोती घेतले आणि सुई आपल्याला साईडचा एक पांढरा मोती, त्यानंतर खालचे 2 आकाशी मोती आणि परत साईडचा एक पांढरा मोती अशा 4 मोत्यातनं घालायची आहे. त्यानंतर सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालणार आहोत, म्हणजे एक पांढरा आणि त्यानंतर पुढचा आकाशी. आता परत आपल्याला षटकोन करायचा आहे, म्हणून आपण कॉर्नरचा एक मोती घेणार आहोत आणि परत आपल्याला 2 पांढरे, त्यानंतर 1 आकाशी आणि परत 2 पांढरे असे 5 मोती घालायचे आहे. आणि सुई आपल्याला ज्या मोत्यामध्ये दोरा आहे त्याच मोत्यातनं घालायची आहे, पण विरुद्ध दिशेने घालायची आहे. आता परत ही षटकोनची बाजू आहे, त्याच्यामुळे आपण इथे 2 मोत्यातनं सुई घालणार आहोत. आता इथे 3 मोती आहेत, तर आपल्याला किती मोत्यांची गरज आहे? फक्त 3. तर इथे सुईमध्ये 3 पांढऱ्या रंगाचे मोती मी घालणार आहे आणि सुई आपल्याला जो साईडचा एक पांढरा मोती दिसतो तो आणि खालचे 2 मोती अशा 3 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यातनं घालणार आहोत. परत सुईमध्ये आपल्याला 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालायचे आहे. 1, त्यानंतर हा दुसरा आणि हा तिसरा आणि सुई आपल्याला साईडचा एक मोती आणि खालचे 2 मोती अशा 3 मोत्यातनं घालायचे आहे. परत सुई आपण सेंटरचा जो कॉर्नरचा जो मोती आहे त्या एकाच मोत्यातनं सुई घातली आहे. आता इथे आपण 4 मोती घालणार आहोत. तर पहिल्यांदा आपण 2 पांढऱ्या रंगाचे मोती घालणार आहोत, 1 आणि 2, त्यानंतर 1 आकाशी रंगाचा मोती घालणार आहोत आणि परत 1 पांढऱ्या रंगाचा मोती, असे एकूण आपण 4 मोती घालणार आहोत. आणि सुई आपल्याला शेजारचा पांढरा मोती आणि खालचा 1 आकाशी रंगाचा मोती अशा 2 मोत्यातनं घालायची आहे. परत सुई आपण पुढच्या 2 मोत्यांमधनं घालणार आहोत. आता सुईमध्ये आपल्याला 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालायचे आहे आणि याच पद्धतीने हा राऊंड पूर्ण करायचा आहे. तुम्ही बघू शकतात की आपला राऊंड पूर्ण झाला आहे आणि आता हे शेवटचे 2 पांढरे मोती आहे, तर ह्या 2 पांढऱ्या मोत्यातनं मी सुई घालून घेणार आहे आणि त्यानंतर हे शेवटचे मोती असल्याने जो साईडचा एक पांढरा मोती दिसतो त्यामधनं देखील सुई आपण वरच्या दिशेने काढून घेणार आहोत. आता इथे आपल्याकडे 4 मोती आहेत, तर आपल्याला फक्त 2च मोत्यांची गरज आहे, म्हणून आपण इथे 2 मोती पांढऱ्या रंगाच्या सुईमध्ये घालणार आहोत आणि सुई आपल्याला साईडचा जो एक मोती दिसतो तो, त्यानंतर खालचे 2 आणि परत साईडचा 1 अशा 4 मोत्यामधनं घालून घ्यायची आहे.
आता सुई आपण जो पुढचा पांढरा मोती दिसतो त्यामधनं घालणार आहोत. त्यानंतर त्याच्या पुढच्या आकाशी रंगाच्या मोत्यामधनं देखील घालायची आहे, म्हणजे आपली सुई कॉर्नरच्या मोत्याकडे येईल. आता सुईमध्ये आपण 1, 2 आणि 3 म्हणजे 3 आपण आकाशी रंगाचे मोती घालणार आहोत. आणि जो कॉर्नरचा मोती आहे आकाशी रंगाचा, त्या एकाच मोत्यामधनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आता सुई आपण घालताना 3 मोत्यांमधनं घालणार आहोत. सॉरी, आपल्याला 4 मोत्यातनं घालायची आहे. 2 मोत्यातनं मी घातली आहे. त्यानंतर आणखीन पुढच्या 2 मोत्यातनं, म्हणजे आपल्याला जे सेंटरचे 2 मोती आहे तिथे सुई घेऊन यायची आहे. आता सुईमध्ये आपण 3 पांढऱ्या रंगाचे मोती घालणार आहोत, कारण की आपल्याला इथे 5चा राऊंड करायचा आहे. तर इथे मी 3 मोती घालणार आहे. आणि सुई आपल्याला जे मागचे 2 मोती दिसतात त्या 2 मोत्यातनं उलट दिशेने घालायची आहे. तर इथे आपला हा 5चा राऊंड तयार झाला आहे. आता जे आपण 3 मोती घातले होते त्यामधला जो साईडचा 1 मोती आहे त्या मोत्यातनं आपण सुई वरच्या दिशेने काढणार आहोत. त्यानंतर सुई आपण पुढचा आणखीन एका मोत्यामधनं काढणार आहोत. आता इथे सुईमध्ये आपल्याला 3 आकाशी रंगाचे मोती घालायचे आहे. तर इथे मी 3 मोती घातले आहे आकाशी रंगाचे, आणि ज्या मोत्यामध्ये दोरा आहे त्याच मोत्यातनं पण उलट दिशेने आपल्याला सुई घालायची आहे. त्यानंतर सुई आपण जो दोरा आहे तो वेगवेगळ्या मोत्यांमधनं पास करून घेणार आहोत. आणि जिथे आपला हा कॉर्नरचा मोती आहे आकाशी रंगाचा तिथे आपल्याला सुई घेऊन यायची आहे. तुम्ही बघू शकतात की इथे मी खालच्या 2 मोत्यामधनं आता दोरा घालणार आहे. आणि असं करून आपण सुई जी आहे ती जो आकाशी रंगाचा कॉर्नरचा मोती आहे तिथे घेऊन येणार आहोत. आता आपली सुई आकाशी रंगाच्या मोत्याच्या इथे आली आहे. आता आपण सुईमध्ये परत 3 आकाशी रंगाचे मोती घालणार आहोत, कारण इथे आपल्याला 4चा राऊंड करायचा आहे. आणि ज्या मोत्यामध्ये दोरा आहे त्याच मोत्यातनं आपण सुई उलट्या दिशेने घालून घेणार आहोत. आता परत सुई आपल्याला जे पुढचे पांढऱ्या रंगाचे 4 मोती आहेत त्या 4 मोत्यांमधनं घालून घ्यायची आहे. आता इथे परत आपल्याला 5चा राऊंड करायचा आहे, म्हणून मी सुईमध्ये 3 पांढऱ्या रंगाचे मोती घेणार आहे. हा पहिला, दुसरा आणि तिसरा. आणि जे मागचे 2 पांढरे मोती आहेत त्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई उलट बाजूने घालून घ्यायची आहे. आता परत सुई आपण जो साईडचा 1 मोती दिसतो पांढरा त्याच्यातनं घालणार आहोत. त्यानंतर परत आणखीन पुढच्या एका पांढऱ्या रंगाच्या मोत्यामधनं घालणार आहोत. आता सुईमध्ये आपण परत 3 आकाशी रंगाचे मोती घेणार आहोत. 1, 2 आणि हा तिसरा. आणि सुई आपल्याला ज्या मोत्यामध्ये दोरा आहे त्याच मोत्यातनं आपण उलट दिशेने घालून घ्यायची आहे. परत सुई आपण सर्व मोत्यांमधनं पास करून जो पुढचा कॉर्नरचा आकाशी रंगाचा मोती येतो तिथे घेऊन यायची आहे. तर इथे मी सुई सर्व मोत्यातनं पास करते आहे आणि जो आकाशी रंगाचा मोती आहे तिथे आपण सुई घेऊन येणार आहोत. तुम्ही बघू शकतात की ते सुई आपल्या आकाशी रंगाच्या मोत्याच्या इथे आली आहे. आता आपण सुईमध्ये 3 आकाशी रंगाचे मोती घेणार आहोत आणि ज्या मोत्यामध्ये सुई आहे त्याच मोत्यातनं पण उलट दिशेने आपल्याला दोरा घालून घ्यायचा आहे. त्यानंतर परत सुई आपण 4 मोत्यातनं पास करून घेणार आहोत आणि याच पद्धतीनं हा राऊंड पूर्ण करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकतात की आपलं मोत्याचं फूल तयार आहे. तुम्ही देखील हे फूल वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये तयार करून बघा आणि आपल्या गौरी गणपतीची सजावट मोत्याने करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.